आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आमची जी ऑर्डर आहे ती नामकरणची आहे, जी आम्हाला उलव्यामध्येच भेटली आहे, शेलगड गावामध्ये. तर आम्ही बघू शकता पूर्ण सामान घेऊन निघालो आहे शेलगड गावासाठी. पूर्ण सामान त्यांचं इथे हे केलं, रिक्षामधून काढलं, घरी पोचवलं. ही वॉल आहे जिथे आम्ही डेकोरेशन करणार आहे. पूर्ण सामान काढलं आम्ही, पूर्ण चालू केलं डेकोरेशन करायला. यांचं नेमिंग सेरेमनीमध्ये बॉय आहे, तर आम्ही कॉम्बिनेशन ठेवलं आहे लाईट ब्लू, व्हाईट आणि क्रोम गोल्डन, जी फिनिशिंग खूप चांगली वाटेल. त्याच्यामध्ये आम्ही रिंग करणार आहे, एक स्टँड असणार आहे. थोडंसं डेकोरेशन करता करता काकीने आम्हाला चाय दिली, एक चायची चुस्की घेतली आणि आम्ही परत सुरुवात केली बनवायला. तर बघू शकता आता आम्ही स्टँड बनवतो आहे, ज्याच्यात आम्ही बेबी कृष्णाचं सनबोटचं स्टॅच्यू ठेवणार आहे. तर हा स्टँड 6 पायचा असणार आहे, 6 लेअर असतील त्याच्यावरती, जो गोल्डन लाईट ब्लू कॉम्बिनेशन असेल. त्याच्यावरती आम्ही बेबी कृष्णाचं कटआउट ठेवू, जो सनबोटमध्ये असेल. बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही दिसत असेल. त्याच्यानंतर आम्ही सर्कल बनवायला घेऊ, जो सर्कल तुम्ही बघू शकता की ऑलमोस्ट रेडी झाला आहे. सर्कल हाफमध्येच असेल. त्याच्यानंतर आम्ही पाठी 2 सिल्वर कटर लावणार आहे आणि एक टेबल आहे ज्याच्यावरती शिंपली असेल. बघू शकता स्टँड रेडी झाला आहे. पूर्ण डेकोरेशन आता आमचं रेडी झालं आहे. बघू शकता पूर्ण साईडला बलून्स लावले, सिलिंगला लावले आणि हे पूर्ण आमची ही शिंपली आहे. आणि बघू शकता पूर्ण सर्कल रेडी झालं आहे. पाठीमागे कर्टन्स आहेत, माझं नाव लावलं आहे आणि साईडला एक कटआउट पण आहे बेबी कृष्णाचं. ही शिंपली आम्ही रेंटनी देतो, जी ॲटोमॅटिकली ओपन पण होते, क्लोज होते. तुमचा आमचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करा, लाईक करा.